आज मात्र त्याला शेवटपर्यंत राहावं लागणार. चला सामना सुरू करा. 7:30 वाजता बरोबर सामना सुरू होतोय. पहिली इनिंग 7:55 संपायला पाहिजे. त्याची नोंद पंचांनी घेणं गरजेचं असेल. पंचांवरती आज पूर्ण सामने अवलंबून आहेत. याची नोंद पंचांनी घ्या आणि टीम्स मी सहकार्य करा, कारण वेळेचं महत्व आपल्याला माहिती आहे. फेब्रुवारीच्या बऱ्याच नाईट टुर्नामेंट्स पोस्टपोन झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपली बघत ही जी नाईट टुर्नामेंट्स आहे या कसरगंजच्या वतीने आयोजित केलेली, यानंतर जास्त नाईट टुर्नामेंट होण्याची शक्यता कमी आहे आपण बघतोय यावर्षी. कारण गोलंदाज सिद्धेश भास्कर, पहिला चेंडू अगदी बरोबर 7:30 वाजता पडतोय आणि 7:55 तुम्ही 7:50 इनिंग संपवता आमच्या हरकत नाही, पण 7:55 पुढे जाता कामा नये. गोलंदाज तयार. सिद्धेश स्ट्रायकर एंडला उभा आहे. तो फलंदाज सचिन बोलांडे. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय. पॉईंटच्या रिझर्व मध्ये थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होत आहे. बंगारपणा क्षेत्ररक्षकांचा एक धाव या पहिल्या चेंडूवरती मिळते आहे. आपण बघतो अतिशय चांगली धाव मिळत नाही. माफ करा, पहिला चेंडू अतिशय गुणवान टाकला होता गोलंदाजानं. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली गेली आहे. फार मोठं नक्कीच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पहिल्या चेंडूचं स्वागत केलं गेलं. गोलंदाज पुन्हा तयार. सरकार येकडनं यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहिली विकेट या ठिकाणी स्वस्तात बाद होती आहे ती उसारली संघाची. धन्यवाद डीजे मास्टर. फसलखंड पंचक्रोशी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ आयोजित सन्माननीय प्रीतम दादा म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हे टुर्नामेंट आयोजित केली आहे. या स्पर्धेचे आयोजक आमचे प्रभारी सरपंच अनिल दादा पाटील आणि त्याचे सगळे सहकारी ज्यांनी अतिशय मेहनत चांगली घेतली. अतिशय सुंदर असं सुसज्ज मैदान बनवलं कांचन या ठिकाणी आपण बघताय. रोशन सप्पाळ तिकडे दत्ता डायकर सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांचा आपण त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त केला पाहिजे, कारण त्यांनी फार चांगली मेहनत घेतली आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका पॉईंटच्या डोक्यावर आणलाय. सरळ चेंडू तो डीप पॉईंटला. दोन क्षेत्ररक्षक टाकला त्यात जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत या चेंडूवरती धावा मिळतात. त्यात 3 धावा. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी बघायला मिळते. पहिल्याच चेंडूवरती कुठली धाव मिळाली नाही. दुसऱ्या चेंडूवरती घुसारणे संघाचा फलंदाज बाद झाला. जयबादच्या स्वरूपात सलामीचा फलंदाज बाद झाला. पण तिसऱ्या चेंडूवरती नवीन येणारा फलंदाज अर्थातच सलामीला आलेला जयेश डांगरकर यानं 3 धावांनी आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय. नक्कीच ज्युनियर नक्कीच पण हा चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जातोय. 5 लेग सीमारेषा. डीजे मास्टर जयेश डांगरकर एक असा फलंदाज ज्यानं 2 टुर्नामेंट लगातार बाईक मिळवण्याचा विक्रम केलाय. असा हा जयेश. पण इथे मात्र यावेळेस शॉर्ट 5 लेगला चेंडू पकडत होतो क्षेत्ररक्षकाकडे आणि अशा रीतीनं
जयेश हनुमान हा फलंदाज बाद होतोय. हनुमान हा फलंदाज बाद झालाय आणि दुसरा हंगाम मिळतोय तो उसारली संघाला. धन्यवाद डीजे. आपण बघतोय धावफलकावरती धावा त्या 7 धावा धावफलकावरती लागतात आणि सात धावा धावफलकावरती येतात. धावफलकावरती धावा आहेत त्या 7. सिद्धेश भास्कर यानं पहिलं षटक फेकलं आणि पहिल्या षटकात महत्वाचे 2 बळी मिळवले सिद्धेश भास्करनं. धावफलकावरती धावा आहेत त्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 2-7 अशी शांत आणि संयमी सुरुवात करण्यास भाग पाडलाय तो उसावली संघाला. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी तिसऱ्या रात्रीतला पहिलाच सामना या ठिकाणी सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा निर्णय घेतला गेलाय तो भंगारपाडा संघाकडून क्षेत्ररक्षण करण्याचा आणि हा निर्णय आतापर्यंत पत्त्यावरती पडलाय. त्यांच्या बाजूने आतापर्यंत भक्कम ठरलाय कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्यात आणि महत्वाच्या 2 विकेट मिळवल्यात. त्यामध्ये फलंदाज सचिन बाद झाला आणि हनुमान हे 2 फलंदाज या ठिकाणी तंबूत परतले. तिसऱ्या आणि चौथ्यात जगेश जयेश आणि प्रल्हाद ही जोडी मैदानावरती. चेतन गोसावीचा हा चेंडू जबरदस्त चेंडू होता. आपली कांडी उस्वस्त केली जाते. मोठा आग्रा मिळतोय आणि उसावली संघाला. आपण बघतोय आज संतुष्टी आणि चांगली गीतं या ठिकाणी डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतात. आपले जे या स्पर्धेतले जेवढे काही सहकारी आहेत त्यांना विनंती करूया की आपण सीमारेषेच्या जवळ थोडंसं उभे राहा जेणेकरून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. गोलंदाज पुढायला तयार आहे चेतन गोसावी. चेतन गोसावीनं पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. चेतन गोसावी आपण बघतो तयार आहे. स्ट्रायकर एंडला उभा आहे तो फलंदाज विजय टांगरकर आणि यावेळेस मात्र जोरदार अपील केलं गेलं. थोडेसा चेंडू बाहेर निघाला पण त्यांचा लेगपाईचा इशारा आलाय आणि या लेगपाईच्या इशाऱ्यानंतर लेगपाईच्या रूपात एक धाव मिळती आहे ते उसावली संघाला. धावफलकावरती धावा आहेत मला बघा ऐकू देत आहेत त्यांचे 8 धावा धावफलकावरती येत आहेत. 8 धावा धावफलकावरती येत आहेत. आपण बघतोय आमचे साथी स्कोरर कांचन पालकर चांगल्या पद्धतीनं माहिती पुरवत आहेत. कांचन पालकरचे या ठिकाणी धन्यवाद दिलं पाहिजे. हा चेंडू सुंदर फटका अगदी दिशा दिली होती पण थोडासा ऐन टायमाला चेंडू स्लोवर झाला आणि त्या चेंडू असं वाटतं की स्खेरवेग पाण्याच्या डोक्यावरून सीमारेषे पलीकडे जातोय की काय पण चेंडू जमिनीवरती आदळला आणि त्या क्षणी थोडासा त्याची गती मंदावली. धावफलकावरती धावा आपण बघताय आतापर्यंत धावा आल्या त्या 9 धावा. गोलंदाज चेतन गोसावी सुद्धा चांगली कामगिरी करतोय. त्यानं आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ केला. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली त्यानंतर लेगबाईच्या रूपात 1 धाव दिली आणि त्यानंतर 1 धाव अशा पद्धतीनं एकूण धावसंख्या होती आहे धावफलकावरती ती 9 धावा. आपण बघतो या ठिकाणी अरुण कडव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हा चेंडू अरख्या हाताने कट केला. स्केरलेट पंचाच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू उचलतोय फेकतोय तोपर्यंत मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय.
या 2 धावांच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. 11 धावा होत आहेत त्या उसारली संघाच्या. पण मित्र म्हणून रोशन सकपाळ की 11 धावा करण्यासाठी त्यांना जे झगडावं लागलं, त्यांना जी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली, कारण महत्वाच्या 3 विकेट या ठिकाणी गमावल्या त्या उसारली संघानं. चित्र मात्र दांडी गोल केली जाते. फलंदाज चित्राचे बाद होतोय. कांचन तारकर जी आम्हाला माहिती सांगतायत तर माहितीच्या काहीतरी विरोधात कारभार घडतात. वाकडी संघाला काल 108 धावा केला सांगितलं आणि हाच उसारली संघ आहे जो चिंचवलीच्या नाईट टुर्नामेंटमध्ये सुपर 8 मध्ये पोहोचलाय. पण मी म्हणून या मैदानावरती कुठेतरी थोडासा बॅकफुटला आणलाय. बंगारपाडा एक चिवट संघ आहे. बंगारपाडा एक असा जिद्दी संघ आहे की ज्यांनी या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकला आणि जो निर्णय घेताना त्या निर्णयाला खरे उतरले त्यांचे गोलंदाज. फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय नितेश पाटील. या षटकाचे काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चेतन गोसावी यानं या षटकामध्ये चांगली कामगिरी केली. आतापर्यंत 2 विकेट मिळवल्यात आणि फक्त 4 धावा खर्च करतोय तो चेतन गोसावी. पण 4 फलंदाज बाद झाले. दैवी अवस्था निर्माण झाली आहे उसारली संघाची. धावफलकावरती धावा आहेत त्या 11 धावा धावफलकावरती येतात. गोलंदाज आपण बघतोय चांगली कामगिरी करतात. अतिशय टिच्चून मारा बघायला मिळतोय तो या गोलंदाजांचा. टिच्चून मारा करतात गोलंदाज. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू यावेळेस मात्र थोडासा बाहेर निघतोय. शॉट फाईन निघतो. चित्रपट चेंडूला अडवतोय. या चेंडूवरती वाईटच्या रूपात 1+1 अशा 2 धावा मिळतात आणि या 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होतात त्या आतापर्यंत 13 धावा. 4 फलंदाज मात्र 13 धावा करण्यासाठी गमवावे लागलेत ते उसारली संघाला. 4/13 अशी स्थिती बघतोय. हा चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलतोय. जोरदार अपील आणि फलंदाज बाद होतोय. उसारली संघाला अजून धक्का मिळतोय. धावफलकावरती धावा आहेत तर केवळ आणि केवळ 14 धावा असताना महत्वाच्या 13 धावा असताना महत्वाच्या विकेट गमावल्या त्या 5. आपण बघतोय 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आल्या त्या आतापर्यंत उसारली संघ धावसंख्या झाली आहे. टाइमचं महत्व आहे. वेळेला महत्व आहे. 5 मिनिटं. मी तर म्हणेन मिटिंग तशी घ्यायची गरज नाही कारण आपण बघतोय वेळ फार महत्वाची. आपण वारंवार त्या गोष्टीचा उल्लेख करतोय. वेळेला महत्व दिलं जात आहे आणि आज आपल्याला 12 ते 12:30 पर्यंत कुठल्याही क्षणामध्ये मॅचेस आज संपवायच्याच आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वेळेला महत्व असेल याची नोंद सगळ्या टीम्सचं घेणं फार गरजेचं आहे. नक्कीच एकमेव आशा म्हणजे राहिली आहे की आकाश छोटा आकाश तारेकर म्हणजेच अजय टांगरकर पूर्ण जेवढ्या काही आशा अपेक्षा राहिल्या त्या अजय टांगरकर वरती. अजय टांगरकरला चांगला खेळ करणं गरजेचं असेल ते उसारली संघाला एका चांगल्या स्थितीत एका सन्मानजनक स्थितीमध्ये जर न्यायचं असेल तर आकाश अजय टांगरकरची बॅट तळपणं फार गरजेचं आहे. गोलंदाज हा चेंडू आपण बघतोय गलीमध्ये जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. नौकार एंडकडनं मारा करतोय तो गोलंदाज सिद्धेश वास्कर. याच गेम मध्ये आपण बघतोय विभागात आहे एक तडाखेबाज फलंदाज आहे. नक्कीच बंगारपाडा टीम सुद्धा ताकदवान टीम आहे पण उसारली संघ चांगला खेळ करतो. आपण बघितलं चिंचवलीची नाईट टुर्नामेंट आपण बघितली असेल. त्या नाईट टुर्नामेंट मध्ये सुपर 8 ला गेलेला हा संघ यावेळेस मात्र पुन्हा एकदा धोका संपवतोय. एकदा पाठोपाठ एक असे धक्के मिळतात. एकदा म्हणजे फलंदाज धावेसाठी झगडावं लागतंय आणि पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय तो उसारली संघ.
दरम्यान एक जबरदस्त असे गोलंदाज तेवढे ताकदीचे पंच आमचे शंकर दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. मी शंकर दादा आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. शंकर दादा मात्र हा लगेच ते उतरणार आहेत मैदानावरती. नक्कीच आपण बघतो म्युन्सिपाल्टीच्या मैदानावरती डेला आमदारांचं फार मोठं काम आणि नाईटला इथे कसरखेडमध्ये म्हणजे फार त्यांनी क्रिकेटसाठी स्वतःला झोकून दिलाय असे शंकर दादा म्हात्रे या ठिकाणी आले. त्यांच्या समवेत मागून नाना पवार हे या ठिकाणी येतील. गोलंदाज तयार आहे तो सिद्धेश. सहा चेंडू यावेळेस मात्र टप्पा खाल्ल्यानंतर बाहेर निघतोय. धावफलकावरती धावा आल्यात त्या आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती आहेत. 13 धावा आल्या धावफलकावरती. 6 फलंदाज बाद झाले ते उसारले संघाचे. 6-13 अशी दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. नाणेफेकीचा कॉल जिंकूनचा निर्णय घेतला त्या निर्णयाला अखरे उतरलेत त्या भंडारपाडा संघाचे गोलंदाज. हा चेंडू जबरदस्त स्ट्राईक ट्राय करण्याचा प्रयत्न केला होता. सरळ चेंडू आता लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून डिस्पेंडिंग बघायला मिळते. धावांच्या बरोबरीने 17 धावा धावफलकावरती येतात. 6 फलंदाज या ठिकाणी गमवावे लागले. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या रात्रीतला पहिल्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. पहिला सामना सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून जो निर्णय घेतला भंडारपाडा संघानं तो निर्णय आतापर्यंत खरा उतरला. चांगली गोलंदाजी सिद्धेश वास्कर कडनं बघायला मिळते आहे. सुंदर गोलंदाजी. एका चौकाराचा अपवाद वगळता त्या ठिकाणी फार टिचून मारा केलाय. बांधून ठेवल्यासारखी गोलंदाजी बघायला मिळते. हा चेंडू यावेळेस मात्र निश्चितपणाला बाहेर निघतील पंच यात शंका नव्हती. पंच बाहेर निघतात. पंचांनी वाईट चेंडूचा इशारा केलाय. वाईट चेंडूच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहेत त्या धावफलकावरती आतापर्यंत 18. तिसरा षटक सुरू आहे. 18 धावा धावफलकावरती लागतायत. चांगला खेळ बघायला मिळतोय. आपण बघतोय हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक धाव मिळते. या दरम्यान बबन भाई मुकादम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्याला विनंती करूया आपण आयोजकांच्या वतीनं की आपण व्यासपीठावरती यावं. पण अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडणार आहे, येणाऱ्या षटकांमध्ये काय बिघडणार आहे, येणारी षटक काय ठरवतील, उसारली संघाला हा सामना जिंकून देत म्हणजे जिंकण्यासाठी एक चांगली स्थिती निर्माण करतील का, किंवा सातत्यपूर्ण कामगिरी करून भंगारपाडा संघ एक चांगली गोलंदाजी करून या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व प्रसारित करतील का, या ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती रोशन सक्पाळ येण्या अगोदर फक्त 9 मिनिटं बाकी आहेत. याची नोंद भंगारपाडा संघाला घ्यायची आहे. पुढे काय घडतंय यासाठी येतील ते रोशन सक्पाळ. 7:42 हो चुके हैं. आपको 7:55 पर इस मुकाबले का पहला सत्र समाप्त करना है. सरपंच 2017 में सभी मान्यवरों का मैं स्वागत करना चाहूंगा. स्पेशल थैंक्स. वहां पे हमारे मेहमान आए हैं. बबन भाई मुकादम कलम्बोली शहर प्रमुख है. और सभी मान्यवरों को लिए चलूंगा मैदान की तरफ. जिस मैदान में जिस अंदाज से तारीफ कर रहे थे हम उसार रेटिंग की, बिल्कुल ये मैदान उनको जो कि भावा नहीं मैं कहूंगा बल्लेबाजी के लिए एक के बाद एक ऐसे विकेट चाहते रहे और मानो जैसे ताश के पत्ते की महल की तरह बिखर चुकी पूरी टीम. अभी तक देखा जाए तो कुल टोटल रन संख्या बन चुके हैं 19 रन. विकेट जा चुके हैं. लगभग 6 विकेट पर आउट हो चुके हैं. संदीप इस गेंद के साथ छेड़खानी करना चाहते थे बल्लेबाज, लेकिन गेंद में विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की समाप्ति हुई. कुल टोटल वहीं पे रुका हुआ 19 रन. संदीप कमरे गेंदबाजी करेंगे प्राविधिक की तरफ से. फिर एक बार अच्छी गेंद, लेकिन इस बार अंपायर के हाथ के समांतर हुए और वाइड गेंद का इशारा आया अंपायर द्वारा और अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ. 2 रन संख्या बन चुकी है स्कोर बोर्ड पर 20 रन. कुल टोटल अगर पूरी श्रृंखला में देखा जाए तो ये 55वां वाइड गेंद डाली गई थी.
गेंदबाज द्वारा। कंचन पालकर हमारे साथ जुड़े, हर गेम की अपडेट हमें यहाँ पे बता रहे हैं। फिर एक बार गेम सील करने में कामयाब हुए थे गेंदबाज, लेकिन इस गेम को सुरक्षात्मक रूप से खेल दिया गया। शॉट और जो कि शॉट एक्स्ट्रा के बीच में से एक रन नहीं रोक पाए कोई भी खिलाड़ी, और एक रन के साथ टोटल बन चुका है 21 रन 6 विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत भंगारपाड़ा टीम द्वारा। गेंदबाज की थी पहली गेंदबाजी करते हुए सिद्धेश वास्कर ने बेहतरीन मैंडेटरी पावर प्ले में 7 रन देकर 2 विकेट लिए थे। इसके बाद चेतन गोसावी ने गेंदबाजी की थी, वह 13 रन देकर 2 विकेट लिए थे। उसके बाद गेंदबाजी की सिद्धेश वास्कर ने 6 रन देकर 1 विकेट लिया था। हर एक गेंदबाज कामयाब गेंदबाजी कर रहे हैं। वापस लगा था हवा में गेंद, काफी वक्त थी, जब तक फील्ड करके थ्रो किया जाए तब तक 1 रन बनाने का पर्याप्त समय दोनों बल्लेबाजों के बीच, और इस 1 रन के साथ टोटल बन चुका है स्कोर बोर्ड पर 22 रन 6 विकेट के नुकसान पर। अच्छी शुरुआत मैं कहूंगा नाइट विकेट श्रृंखला की भंगारपाड़ा टीम द्वारा। हालांकि एक ताकतवर टीम कही जाती है विशाली टीम, लेकिन आकाश दिलीप जो विशाली टीम है इस तरह से लड़खड़ाती हुई पारी खेलते हुए भंगारपाड़ा टीम के सामने दिखाई दे रही है, लेकिन ताकतवर गेंदबाजी की हुई है। देखिएगा इस गेंद को कलाई के साथ में मोटी में विकेट क्षेत्र में तैनात खिलाड़ी जब तक थ्रो करे, फिर एक बार 1 रन बन चुके हैं। दूसरी रन के लिए तू में जरूर हुई थी, लेकिन एन वक्त पर नकारा। जो जानते हैं बल्लेबाज इस वक्त विकेट टिका कर खेलना बहुत जरूरी होगा, विकेट बचाकर खेलना बहुत जरूरी होगा, और वही कर रहे हैं बल्लेबाज। बुलडोजर अगर देखा जाए तो स्कोर बोर्ड पर रन संख्या है 23 रन 6 विकेट के नुकसान पर। संदीप पांडे गेंदबाजी कर रहे हैं, और एक बार गेंदबाजी के लिए दाएं हाथ के बल्लेबाज खेलेंगे साइड में। रॉयल टॉस की अटैक हुआ था इस गेम के ऊपर, एक ही रन मिलेगी शायद इस गेम के ऊपर। जैसे हम बात कर रहे थे अभिषेक की सुबह शाम का पहला मुकाबला है, तो थोड़ी सी नमी रहेगी, मैदान भी थोड़ा सा मौसर पकड़ा रहेगा, तो शायद इसकी वजह से ये वजह हो सकती है गेंद बाहर नहीं आ रही है। नक्कीच आपलं म्हणणं अगदी रोशन रास्ता कारण पहिला सामना थोडीशी संत विकेट या ठिकाणी बघायला मिळते आणि नंतर हळूहळू ही विकेट कडक होईल आणि धावा होतील अशी अपेक्षा असेल प्रेक्षकांना। जी हाँ, यहाँ पे हम देख रहे हैं अपील हुई थी अंपायर के पास, शक्ति नजरिए से जरूर देखा था, लेकिन इस नजरिए को बिल्कुल खारिज कर दिया अंपायर द्वारा, नॉट आउट करार। टोटल रन संख्या बन चुके स्कोर बोर्ड पर 25 रन 6 विकेट के नुकसान। रोशन मित्र या ठिकाणी असं म्हणेन की ही जी गोलंदाजी ताकदवान गोलंदाजी भंडारपाडा संघाची नाणेफेकीचे गोल जिंकून जो निर्णय घेतलाय, तो निर्णय खऱ्या अर्थानं आतापर्यंत पत्त्यावरती पडलाय। धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत फक्त 25, पण महत्वाच्या विकेट गमावं लागतात। जर आपण विचार केला विसरली संघाची सुद्धा गोलंदाजी चांगली असेल तर हा सामना सुद्धा चांगला होऊ शकतो। त्याच्या वेळेस धावा कमी असतात, त्याच्या वेळेस सामने फार चांगले होतात, पण तत्पूर्वी एक निवेदन असेल ते आरसीसी पेठ संघ आणि भातानपाडा या दोनही टीमच्या संघनायकाला आमची विनंती आहे। भातानपाडा या ठिकाणी टीम्सचे खेळाडू उपलब्ध आहेत। आपण विनंती करूया की भातानपाडा संघ आपण ही इनिंग संपण्याच्या अगोदर या ठिकाणी यावं। दोन्ही टीम्सनी ही इनिंग संपण्याच्या नंतर लगेचच हे षटक संपल्यानंतर आपण या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे। इस गेम के ऊपर ऑप्शन से बाहर जाते हुए गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से टोटल में इजाफा हुआ, तो रन संख्या 26 बन चुकी है स्कोर बोर्ड पर। आरसीसी पेट बनाम भातानपाड़ा के बीच में अगला मुकाबला। वो फिर एक बार उतारिया हवा में से ड्राइव खेला इस गेम को, ये शायद पहला छक्का रहेगा आज की रात का।
विकेट जा चुका है बल्लेबाजी करते हुए 7वां विकेट उस आगे टीम का। तो बात कर रहे थे जहां पे अभिषेक के 7वां विकेट जा चुका है बल्लेबाजी करते हुए उस आगे टीम का। रन संख्या देखी जाए तो 32 रन है स्कोर बोर्ड पर। आखिरी ओवर है प्रोग्रेस में और नीलेश गोसावी जो गेंदबाजी कर रहे हैं, ताकतवर गेंदबाजी कर रहे हैं नीलेश गोसावी। शिवशक्ति बादल बड़ा टीम के कप्तान यहाँ पे आ चुके हैं और हमारे भवन भाई मुकादम आज देखना चाहते हैं नाइट क्रिकेट श्रृंखला में इस साल एक अच्छी टीम के साथ खेलते हुए देखना चाहते हैं भवन भाई मुकादम। उन्होंने जानबूझकर कहा कि एक अच्छी टीम के साथ हमारा मुकाबला लगाओ। इस समय गेंदबाज तैयार है दूर वाली छोर से। तो देखिएगा अवसर से बाहर जाते हुए गेंद अंपायर द्वारा वाइड करा दी गई। अतिरिक्त रन संख्या से फिर एक बार टोटल बढ़ा, रन संख्या बढ़ चुकी है 35 रन स्कोर बोर्ड पर। ये हवा में गेंद 30 यार्ड दायरे के अंदर पुरानी गेंद के नीचे और एक विकेट, यानी कि ये 8वां विकेट यहां से जाते हुए। वैसे नहीं बल्लेबाज पूरे मैदान में उतरते हुए, लेकिन कंचन देखा जाए तो कोई भी बल्लेबाज ना साझेदारी बना पाया, ना अच्छा टारगेट दे पाया अपने टीम को। अभी तक देखा जाए तो 35 रन बन चुके, लेकिन अभिषेक ने जिस अंदाज में बात की थी लोएस्ट टारगेट चेस करने में बहुत सारी दिक्कतें होती है, तो शायद उस तरह से मुकाबला होने की संभावना जरूर रहेगी इस मुकाबले में। अगर गेंदबाजी भी ताकतवर करते हैं तो उसाने टीम कुछ भी हो सकता है क्रिकेट में। अभी तक तो इस तरह से है कि बंगाल पारा टीम के गेंदबाज बल्लेबाजों के ऊपर हावी हो रहे हैं। फिर एक बार हवा में गेंद, शायद 9वां विकेट हो सकता है और ये बेहतरीन कैच लगती गई फील्डर द्वारा। कंचन बल्कर हमारे साथ में बैठे हैं और एक विकेट अगर जाता है तो कंचन बल्कर हमें बता रहे हैं इस टूर्नामेंट में पहली ऑल आउट टीम रहेगी और अभी तक 9 विकेट जाने वाली पहली टीम रही है। तो फुल टोटल अगर देखा जाए 35 रन बन चुका है स्कोर बोर्ड पर। महज एक विकेट अगर लेती है तो पूरी टीम ऑल आउट हो सकती है। अच्छी गेंदबाज नीलेश गोसावी द्वारा फील्डिंग में तब्दीली लाते हैं नीलेश, और यहाँ पे देखिएगा लगभग इस ओवर में उन्होंने 3 विकेट लिए हैं। ये गेंद ऑप्शन से बाहर जाती हुई गेंद अंपायर द्वारा वाइड करार दी गई। फिर एक बार अतिरिक्त रन संख्या से रन से टोटल में इजाफा हुआ, कुल रन संख्या बढ़ चुकी है 34 रन स्कोर बोर्ड पर। उसमें अगर देखा जाए तो 9 रन एक्स्ट्रा बने हैं। फुल टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव किया है, गेंद जा रही बाउंड्री लाइन के पास, एक ही रन मिलेगी वहां पे दूसरी रन के लिए। फिर एक बार टू में हुई थी दोनों खिलाड़ियों के बीच में, लेकिन एक ही रन बनेगी और टोटल 35 रन स्कोर बोर्ड पर। पूरी टीम ऑल आउट हो चुकी है। हेलो
बाद जो मुकाबला होगा भातानपाड़ा बनाम आरसीसी पेट के कप्तान से मैं बुलाना चाहूंगा टॉस के लिए प्लीज कमेंट बॉक्स में आए। आरसीसी पेट और भातानपाड़ा यहाँ से हम ये चलेंगे अभिषेक पाटिल के पास, लेकिन तब तक मैं जानकारी देना चाहूंगा कि अब 30 गेंदों में जरूरत है जीतने के लिए। 36 रनों की जरूरत है अभिषेक पाटिल। उसे अपने अंदाज बताया था कि शायद गेंदबाजी अगर ताकतवर हो तो मुकाबले में कुछ भी हो सकता है। तो हम बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे भंगारवाड़ा टीम को, बेस्ट ऑफ लक देना चाहेंगे उसादी टीम को। अब ये चलेंगे इसके बाद आपको देखा हाल सुनाने के लिए खुद अभिषेक की जुबानी आपको लिए चलूंगा मैं। धन्यवाद। धन्यवाद रोशन सप्पा सोगे साहेब। या ठिकाणी आपण बघतो आमचे सोगे साहेब उपस्थित आहेत। आपण विनंती करूया आरसीसी पेट संघाला की आपण टॉस करण्यासाठी आलो। प्रवीण दुगाडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतोय। प्रवीण दुगाडे या ठिकाणी येत आहेत। आरसीसी पेट टीम्स ते संघनायकाला आमची विनंती आहे की आपण या प्लीज, कारण यानंतर आपला सामना आहे। आज वेळ फार महत्वाची आहे। सगळ्या टीम्सला आमची विनंती आहे कालपासून की आज वेळ महत्वाची आहे आणि त्यामुळे आपण एक मिनिट या ठिकाणी वाया घालवू नका। सलामीची जोडी लागते उसारणे संघाला आपण विनंती करूया की आपण आपलं क्षेत्ररक्षण लावा। सलामीचे या ठिकाणी फलंदाज जात आहेत। उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना भंगारपाडा विरुद्ध उसारली या दोन संघादरम्यान सुरू आहे। नाणेफेकीचा बॉल जिंकला तो भंगारपाडा संघानं निर्णय घेतला पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा। जिंकण्यासाठी आव्हान ठेवलंय ते उसारली संघानं 36 धावांचं 30 चेंडू आणि 36 धावा कशा येतील हे बघणंही फार गरजेचं आहे। ते धावा कशा करतील हे फलंदाज, पण जसं आपण म्हणाल की ड्यू फॅक्टरचा जो परिणाम आहे तो दोन या ठिकाणी थोडंसं आपल्याला वाटतंय थोडीशी विकेट मंदावली आहे। या मंदावलेल्या विकेटवरती या धावा सुद्धा होणं कठीण आहे, पण जर गोलंदाजी टिचून झाली तर या सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं मजा निर्माण होणार आहे। पण गोलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणंही थोडं औत्सुक्याचं आहे। उसारले टीम्स आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावा। पेट संघाला आम्ही आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी लगेचच यावं। पेट संघाचे कर्णधार आपण कृपया नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी या। दुगाडे आपण बघतोय नक्कीच भातानपाडा संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण विनंती करतोय की पेट संघाचे संघनायक या ठिकाणी येतात, त्यांचं आपण स्वागत करूया। थोडासा प्रॉब्लेम आहे आम्हाला माहिती झालं, सोगेल जे आमचे संघनायक आहेत त्यांनी सांगितलं की ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झालाय पळसना फाटावरती। तरी सुद्धा या ठिकाणी दुगाडे पण आम्हाला सांगतात, पण आज वेळ महत्वाची आहे, कारण आज एक मिनिट महत्वाचं आहे। आपल्याला 12-12:30 पर्यंत मॅच संपवायची आज, त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळेला महत्व दिले जाणार आहे। आपण मुकादम साहेब यांना विनंती करूया की आपण आपल्या शुभास टॉस करावा। पहिला चेंडू खोलवर टप्पा टाकला, चेंडू हलक्या हाताने कट केला, सिलिप चेंडू ट्रॅव्हल करतोय तो बॅटिश लंबाला क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलतो फेकतोय, तोपर्यंत एक धाव मिळते आहे। एका धावेच्या बरोबरीनं भंगारपाडा संघानं आपल्या धावसंख्येचं खातं खुलं केलंय। दिनेश गोसावी आणि सिद्धेश भास्कर ही जोडी आता मैदानावरती आली आहे। नाणेफेकीचा कॉल करतायत बाबन मुकादम आणि या टॉस जिंकलाय भातानपाडा संघानं। मग त्या ठिकाणी भातानपाडा संघाने जो का निर्णय घेतला असेल तो लगेच कळवायचा आहे। हा चेंडू यावेळेस मात्र हवेमध्ये आणि पहिला फलंदाज बाद होतो, पहिला हाताळा मिळतोय। एक धाव असताना पहिली विकेट गमावली जाते। आपण बघतो रोशन, ज्या वेळेस धावा कमी असतात त्या वेळेस सामने फार म्हणजे ताकदीचे होतात, त्या वेळेस सामने फार चिकट होतात, त्या वेळेस सामन्यामध्ये चुरस चांगली बघायला मिळते आणि अशी चुरस या सामन्यामध्ये बघायला मिळेल अशी तमाम प्रेक्षक अपेक्षा करून आहेत। रोशन
बंगालपडाचे कोच सचिन पाटील यांना आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सचिन पाटील बंगालपडा टीमचे कोच आहेत आणि त्यांना विनंती असेल, पण मित्र कोच आता येणार नाहीत कारण आता त्यांचा जी प्लॅनिंग आहे हे प्लॅनिंग ठरत असणार आहे त्यांच्या चमूमध्ये. नवीन फलंदाज प्रीतम दबडे. नक्कीच 6 चेंडूत 6 वेळा 2 धावा करण्याचा रेकॉर्ड आहे अशी माहिती आम्हाला सांगतायत ते कांचन पालकर. कांचन पालकर प्रत्येक चेंडूवरती आम्हाला चांगली चांगली माहिती पुरवतात, चांगलं चांगलं स्कोररचं काम करतायत. बोलताच तयार. हा चेंडू सुंदर फरका सरळ करणारा डीप स्कोर लेग सीमा रेषेच्या दिशेने आणि हा माहिती गिट मास्टर. 8वा फलंदाज या शृंखलेतला ज्यानं आपल्या धावसंख्या ही षटकारानं खुली खाता खुलं केलाय तो फलंदाज प्रीतम दबडे. निलेशनं मारलेला हा षटकार सायकल एंडला उभा आहे. निलेश हा चेंडू हलका हाताने ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येतो चेंडू पर्यंत, चेंडू उचलतो फेकतो तोपर्यंत मात्र दुसरी धाव घ्यावी की नाही घ्यावी हा विचार केला गेला. एकच धाव घेतली आहे बंगारपडा संघाच्या फलंदाज निलेश गोसावी यानं. या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होतीये 36 धावांचा पाठलाग करताना 8 धावा धावफलकावरती येतात. अजूनही 28 धावांची गरज आहे. चांगलं क्रिकेट बघायला मिळतोय, चांगला सामना बघायला मिळतोय बंगारपाडा आणि हुसारली या दोन संघादरम्यान. यानंतर भातांपाडा आणि आरसीसी पेठ हे दोन संघ एकमेकांच्या समोर झुंजणार आहेत. हा चेंडू जोरदार अपील केला गेलाय. क्षेत्ररक्षण आपण बघतोय त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण बघायला मिळालं पण एक धाव रोखू शकत नाही. क्षेत्ररक्षक या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 36 धावांचा पाठलाग करताना ते भांगारपाडा संघाची 1 बाद 9 धावा 1 बाद 9 धावा अशी स्थिती बघायला मिळते आहे. आपण बघतोय या ठिकाणी फोटो सेशन सुरू आहे. ते आमचे रोशन सप्पाळ आणि कांचन पालकर दोघांची क्लिअरिटी फुल क्लिअर आले फोटो आणि माझा थोडासा फलकावरती धावा आहे त्या 9 धावा. अजूनही 27 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आपण बघतोय एक चांगला खेळ चांगलेच समालोचक आहेत आमचे रोशन सप्पाळ. अशी मजा होत्या आमच्या परिसरात. कांचन पालकर बघतात माझ्याकडे पण हसी मजाक महाराष्ट्र क्रिकेटला मजा नाही आणि हसी मजाक झाली. लेकिन एक जमाना था हमारे प्रवीण दुगाड़े और अभिषेक पाटिल हमारे ऊपर चांद छिड़कते थे. आजकल थोड़ा सा दिल कम हो चुका है उनका. तो नक्कीच तसं काय नाहीये पण इथे मात्र चेंडू वाईट पडलाय आणि या वाईट चेंडूच्या मदतीनं धावफलकामध्ये मार होतीये. 10 धावा धावफलकावरती लागतात. 26 धावा पाठलाग करताना 10 धावा धावफलकावरती 36 धावांचा पाठलाग करताना 10 धावा आल्यात. अजूनही 26 धावांची गरज आहे. रोशन सप्पाळ तुमच्यावरती आमचं प्रेम तेवढंच आहे ना कमी होणार वाढेल पण कमी नाही होणार. गोलंदाज हा चेंडू हलक्या हाताने कट केला. ऑन ड्राईव्ह पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येतोय. सोळा चेंडू सीमा रेषेच्या जवळ पण क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती मिळतात. या 4 धावांच्या बरोबरीनं 36 धावांचा पाठलाग करताना बंगारपाडा संघाची धावसंख्या 1 बाद 14. अजूनही येणारे 24 चेंडू शिल्लक आणि गरज आहे 22 धावांची. सरपंच स्पर्धेचे आयोजक आणि सर्वा अनिल पाटील यांच्या ठिकाणी आपण होते. काल 2:30 पावणे 3 वाजता त्यांनी आम्हाला सांगितलं की उद्या 6:30 या पण तेच आले 8 वाजून 5 मिनिटांनी आले होते मगाशी. नक्कीच आमचे एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं होतं शांत स्वभावाचे अनिल पाटील सरपंच आहेत आणि खरोखर त्यांच्या माध्यमातून फार चांगली स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती आहे आणि सदा खुश असणारे अनिल पाटील आपण बघतोय पहिल्यांदाच आयोजन केलंय पण एवढं सक्सेसफुल आयोजन त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. राजू तांडेल असेल दत्ता गायकर असेल त्यांची साथ त्यांना मिळालेली आहे आणि सगळं त्यांच्या सहकार्याने केलेलं मेहनतीचं ही चीज झालं मी तर म्हणेल. 24 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. कमेंट्री बॉक्स एंड कडनं येतोय.
अजय टांगरकर हा चेंडू हलक्या हाताने कट केला. आपण बघतोय क्षेत्ररक्षक येतोय, ब्लॉकला चेंडू उचलला जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 36 धावांचा पाठलाग करताना बंगारपडा संघाचा एक फलंदाज बाद झालाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 15. अजूनही येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 23 आणि गरज आहे ती 21 धावांची. संतोष दमडे बंगारपाड्याचे, कोच RR पाटील बंगारपाड्याचे आणि सन्माननीय बबन मुकादम साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सगळ्यांचं स्वागत करणं फार गरजेचं आहे, कारण अतिथी देवो भव अशी आपली हिंदू संस्कृती आणि या व्यासपीठावरती जे जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. अजय टांगरकर ज्युनियर आकाश तारेकर म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं, पॉइंट दिशेवर चेंडू ढकलला. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सफल ठरला आहे. आपण म्हणतो ना एकदा तिथे माझे नेहमी सांगतात की घर फिरले की घराच्या वाशे फिरतात. अगोदरच दुष्काळ आहे आणि त्यात 13 महिना, म्हणून इथे धावा अगोदर कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जर का असे चेंडू सोडले सोपे तर या सामन्यामध्ये कदाचित विजयाच्या दूर जावं लागणार ते उसरणे संघाला. असलखंडचे सदस्य सन्माननीय संजय घरत साहेब हे या ठिकाणी येतात. त्यांचं आम्ही स्वागत करतो. हलक्या हाताने कट केला, फक्त दिशातले चेंडू दरम्यान सीमा रेषेच्या जवळ चेंडू होतोय. क्षेत्ररक्षण मात्र यावेळी चांगलं होतोय. त्या चेंडूला क्षेत्ररक्षक अडवतात, त्या चेंडूवरती धावा मिळतात. आतापर्यंत 3 धावा आणि या 3 धावांच्या बरोबरीनं 36 धावांचा पाठलाग करताना बंगारपडा संघाची धावसंख्या होती 1-5-21. अजूनही गरज आहे ती फक्त 15 धावांची. फक्त 15 धावांची गरज आहे. इंडिया आणि इंग्लंड या दोन संघ टेस्ट सुरू होतात वाटते. वन डे तर 350 धावा इंग्लंड टीमने केल्या होत्या आणि भारतीय संघ 294 वरती 32 षटकांमधून खेळतोय. केदार जाधव यानं शतक मारलं तर विराट कोहलीने 105 धावा केल्या तर केदार जाधव 86 धावांवरती खेळतोय. म्हणजे विराट कोहली भारतीय संघाचं किती लकी करणार आहे हे दाखवून दिलंय. नक्कीच 6 मारून शतक म्हणजे षटकार मारून सेंचुरी पूर्ण केली असा ताकदवान म्हणजे कोहली सरकार कर्णधार दोन्ही जसा खेळायचा अगदी निर्णायक क्षणी तशी कोहलीची फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. गोलंदाज सगळ्यात हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलतोय. एक धाव मिळतीये एका धावेच्या बरोबरीनं. खराब क्षेत्ररक्षण आपण म्हणतो ना की घर फिरले की खरोखर घराचे वाचून फिरतात तशी स्थिती निर्माण झाली आहे या सामन्यामध्ये. अगोदरच या धावा कमी आहेत आणि अशा स्थितीनं 5 धावा या चेंडूवरचे मिळतात. 5 पाणी घेऊन जा. पाणी धावफलकावरती धावा त्या 27 जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. दातानपाडा संघाला रेडी राहायचं आहे. आपण जो काही निर्णय घेतलाय तो फिल्डिंग का येस. आणि या दातानपाडा संघाला मी त्या ठिकाणी एक विनंती करेन की 25 मिनिटांमध्ये आपण इनिंग संपवायचे प्लीज. अभिषेक की यहाँ से बात की जाए तो अब जीत के बिल्कुल नजदीक आ चुकी है बल्लेबाजी करने वाली बंगारपाड़ा टीम. नक्कीच रोशन सकपाळ विजयाच्या जवळ आली आहे पण या सामन्यामध्ये आतापर्यंत वर्चस्व प्रस्थापित करतात. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक असावेत आणि गरज आहे ती फक्त 9 धावांची. रोशन सकपाळ जर 9 चेंडू 18 धावा असत्या तर सामन्यात अंदाज झाली असती. 9 चेंडू 18 धावा असत्या तर तुमच्याकडे माही केला असता. पण 18 चेंडू 9 धावा असल्यामुळे हा सामना एकतर्फी वाटतोय. काय म्हणाल? जी आपका कहना बिल्कुल जायज. यहाँ पे 18 गेंदें और 9 रनों की जरूरत है ऐसा भी, लेकिन यहाँ से अगर मुकाबला निकालते हैं तो जब भी क्रिकेट टूर्नामेंट तो कसरखंड गांव की होगी, गेंदबाजों को भूला नहीं जाएगा क्योंकि यहाँ पे एक ऐसी मोमेंट है जो बिल्कुल पलड़ा भारी है यहाँ पे बल्लेबाजों का. नक्कीच फलंदाजांचा पलड़ा भारी आपण म्हणताय. अगोदर आपण बघितले की गोलंदाज वरच ठरले बंगारपाडा संघाचे. आता तेच फलंदाज बंगारपाडा संघाचे वरच ठरतात आणि सामन्यामध्ये विजयाच्या समीप येतात. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ते 9 धावांचे. 18 चेंडू 9 धावा. नौकार एंडकडे मारा करतोय हा गोलंदाज आणि फलंदाज आणि कडे मात्र बाद होतोय. चटका मिळतोय तो बंगारपाडा संघाला.
अभिषेक इसलिए देखा कि बल्लेबाज ने अपना नेचुरल शॉट नहीं खेला था। वो चाहते थे कि का दूसरा रन निकाला जाए बल्ले से, क्योंकि एक अच्छी पोजीशन में है टीम, बड़े शॉट नहीं खेला था, लेकिन उसके बावजूद अगर देखा जाए तो विकेट गई थी। तो ये होता है कभी कभी, हम कहते हैं कि अब बड़े शॉट की जरूरत नहीं है, का दूसरा रन निकाल ले, लेकिन कभी कभी नेचुरल गेम होती है बड़े शॉट की एक आध बल्लेबाज के अंदर, और एक आध रन निकालने जाता और विकेट को बैठता है। नक्कीच नक्कीच आपलं म्हणणं रास्त आहे. ज्या ज्या वेळेस आपण बघतो ना थोडंसं घाबरून खेळायचा प्रयत्न करतो किंवा बचावात्मक खेळायचा प्रयत्न करतो, त्यावेळेस असं विकेट पडल्या जातात, त्यावेळेस असं विकेट गमावले जातात. आता येणारे 17 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ती 9 धावांची. 17 चेंडू 9 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होतोय आतिश तंबडे. आतिश तंबडे नवीन फलंदाज. हा चेंडू जास्त बाहेर निघालाय, जास्त चेंडू टर्न घेतला मित्र म्हणेल आणि पंचांनी या चेंडूला स्वर घोषित केला. तो वाईट चेंडूच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. 36 धावांचा पाठलाग करताना 2 बाद 28, अजूनही 17 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. हा चेंडू गोलंदाज चांगला स्विंग देतोय, चांगला आउट स्विंग करतोय, इन स्विंग करतोय, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. लाईक बायच्या रूपात एक धाव मिळते एका धावेच्या बरोबरीनं. 36 धावांचा पाठलाग करताना 29 धावा धावफलकावरती येतात. शेवटचे 16 चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे ते फक्त 7 धावांची. 16 चेंडू 7 धावा. रोशन सकाळ सामना आता बऱ्याच अंशी चुकलाय, पण एखादा चमत्कार या सामन्यावर टाळू शकतो तो उसारली संघाला, पण चमत्कार करावा लागेल. एक स्वप्नावर गोलंदाजी करावी लागेल. एखाद्या स्वप्नामध्ये बघितल्यासारखा सामना खेळावा लागणार तो उसारली संघाला. हा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. क्षेत्ररक्षण अशा वेळेस एकदम मजबूत पाहिजे, क्षेत्ररक्षण अशा वेळेस एकदम एअरटाईट पाहिजे, अगदी क्षेत्ररक्षण टिचून पाहिजे, पण इथे मात्र हलक्या हाताने कट केला. चेंडूला एका धावेच्या बरोबरीनं 36 धावांचा पाठलाग करताना एकूण धावसंख्या 80 धावफलकावरती ते उसारली संघाच्या विरोधात बंगारपडा संघाच्या 30 धावा, 15 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 15 चेंडू 6 धावांची गरज. नक्कीच आपण बघतोय आपल्याला लवकरच सामने त्या ठिकाणी संपवायचे आहेत 12 वाजेपर्यंत. हा चेंडू आणि फलंदाज काय चिक पकडला गेला, फलंदाज बाद होतोय. तिथे 15 चेंडू 6 धावा, 14 चेंडू 6 धावांची गरज आहे. अभिषेक हमारे रामचंद्र गुलगुरु साहब बैठे हैं यहाँ पे, थोड़े से टेंशन में आ चुके हैं क्योंकि ये जो मुकाबला है ये उसाली टीम है, मतलब उनसे कुछ रिलेशन है उनका, तो शायद चाहते थे कि अपनी टीम जीते. और दूसरी बात मैं कहना चाहूंगा, बबन मुकादम अनुसार पार्टी टीम के सभी खिलाड़ी ट्रॉफियों की तस्वीर मोबाइल में ले रहे, लेकिन जीतने की उम्मीद भी रखे, नहीं तो तस्वीरों में ट्रॉफियां रह जाएगी, घर पे लेके भी जाए. प्रवीण रोशन आपण बघतोय बरोबर. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत, 14 आणि 6 धावांची गरज आहे. प्रत्येक जण फोटो सेशन घेण्याचा प्रयत्न करतो, एवढं आपल्याकडे ट्रॉफीज आहेत आणि त्यामुळे कुठेतरी जो आनंद आहे क्षणचित्र घेण्याचा तो त्यांनाही रोखू शकता आला नाही आणि त्यामुळे ते क्षणचित्र घेतात. 14 चेंडू 6 धावांची गरज, एका मोठ्या फटक्याची गरज आहे ती भंगारपणा संघाला. पण अशी जर का गोलंदाजी झाली तर हा सामना सुद्धा चांगला होऊ शकतो, शेवटच्या खेळापर्यंत येऊ शकतो. टिचून गोलंदाजी होण्याची गरज आहे, टिचून गोलंदाजी करण्याची गरज आहे, विकेट टेकिंग मारा करण्याची गरज आहे, विकेट महत्वाच्या आहेत. हा चेंडू यावेळेस मात्र लिडिंग एज घेऊन चेंडू जातोय, चेंडू एकच धाव देतोय आणि या एका धावेच्या बरोबरीनं रामचंद्र जनगरे आम्हाला सांगतात आता गायकर ते थोडेसे टेन्शन मध्ये खेळ आहे, क्रिकेट आहे आणि तुम्हाला जर टेन्शन जास्त आला असेल तर चिंचवलीला त्यांची मॅच बघायला होते का, तर सुपर 8 ला गेले ते
गोलंदाज 5 धावांची गरज आहे. हा चेंडू चांगला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण खराब क्षेत्ररक्षण म्हणण्यापेक्षा प्रयत्न चांगले केले गेले होते. प्रयत्नामध्ये यश मिळालं नाही. 2 धावा मिळतात. तिसरी धाव घ्यायचा मागला प्रयत्न होतोय आणि या चेंडूवरती धावा येतात. त्या 3-33 धावा धावफलकावरती येतात. शेवटचे 12 चेंडू, 34 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे ती जिंकण्यासाठी 2 धावांची. यहाँ पे हमारे रघुनाथ पाटिल भी बैठे हैं, क्रिकेट का आनंद ले रहे हैं. शायद वो भी सोच रहे हैं कि पहला ही मुकाबला एक तरफा मुकाबला होते हुए नजर आ रहा है. संतोष पाटिल है, प्रवीण दुगाड़े आज थोड़े से टेंशन में दिख रहे. क्या बात है, क्या मोबाइल में देख रहे हैं शायद नहीं जानता मैं, लेकिन मुकाबला तो लगभग अभिषेक एक तरफा. नक्कीच पूर्णपणे सामना एकतर्फी झाला आणि शेवटचे 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 चेंडू 2 धावा. जर रोशन सपकाळ 2 चेंडू 12 धावा असते ना तर अतिशय चांगली मजा आली असते. प्रेक्षकांनी अगदी श्वास रोखून धरला असता. प्रेक्षकांनी अगदी या सामन्याकडे नजर लावून ठेवली असते. पण आता उलट तरी शेवटच्या 12 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. म्हणजे दोन्ही षटकं ही निर्धाव टाकावी लागणार तरच हा सामना उसारली संघ जिंकू शकतो. आणि आता एक जर धाव मिळाली तर नाणेफेकीच्या खवलावरती जिंकण्याची संधी आहे ती भंगारपाडा संघाला. ही मॅच संपली की लगेच पाताळपाडा संघाला आपलं क्षेत्रखंड लगेच लावायचं आहे. कारण आपल्याला वेळ खरोखर फार महत्वाची आहे. तसं बघायला गेलं तर आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये 12 वाजेपर्यंत सामने हे संपवायचे आहेत. 12 पर्यंत आपल्या सामने संपणं गरजेचं आहे मित्र म्हणे. 12 वाजेपर्यंत आज मॅचेस संपल्या पाहिजेत. 12च्या घरात पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपण बघतोय. घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात. सामना थोडासा कधी कधी झुकतोय. शेवटचे 10 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. आपण बघतोय संदीप वास्कर जे पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर आहेत त्यांच्या ठिकाणी आपण झालेलं आहे. त्यांचे आपण स्वागत करूया आणि त्यांना विनंती करूया की आपण व्यासपीठावरती यावं. संदीप वास्कर पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर. हा चेंडू यावेळेस मात्र जातो गलीमध्ये. 1 धाव त्या चेंडूवर मिळते आणि एका धावेच्या बरोबरीनं 35 धावा आल्या. जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. गणेश जोशी आणि संदीप वास्कर यांना विनंती असेल. पेटचे आमचे संदीप वास्कर पनवेल टेनिस क्रिकेटचे फाउंडर आणि गणेश जोशी जे एक जबरदस्त फलंदाज आहेत त्यांच्या माध्यमातून आपण पेटला जी टुर्नामेंट बघितली फार मोठी टुर्नामेंट झाली. त्यांना आपण विनंती करूया की आपण व्यासपीठावर यावं. हा चेंडू आणि सामना संपवतोय. सामना विजयी करतोय. भंगारपाडा संघ विजयी होतोय. विजय एक मिनिट आपण चला भाताळ संघ लगेच आपण उतरा प्लीज. 25 मिनिटाच्या वरती 1 पण मिनिट घेता येणार नाही. हा सामना बरोबर संपलेला आहे 8:20 तसं बघायला गेलं तर हा सामना संपायला पाहिजे तो 8:25 पण 8:20 हा सामना संपलेला आहे. मॅन ऑफ द मॅच सिद्धेश वास्कर. 2 षटकं 13 धावा आणि 3 विकेट घेणारा सिद्धेश वास्कर याला मी आमंत्रित करतोय. आणि मॅन ऑफ द मॅच च्या पारितोषिक देण्याची विनंती आदरणीय बबनभाई मुकादम यांना करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सिद्धेश वास्कर या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच सामनावीर या किताबाने सन्मानित करावं. चंद्रकांत भोईर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. पाताळपाडा संघाला आपण विनंती करूया की प्लीज 25 मिनिटांमध्ये इनिंग संपणं गरजेचं असेल. प्रवीण दुगाडे यांच्या ठिकाणी आपण झालाय. प्रवीण दुगाडे आमच्या समोर या सामन्यासाठी असतील. RCC पेठ आणि भाताळपाडा या 2 संघादरम्यान लढत आहे. आपण बघतोय